Today we are going to study maths first. In this video we are studied about chapter 6 financial planning. Practice set 6.2. Question first. Observe the table given below. Check and decide whether the individuals have to pay income tax. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहा. खाली दिलेले टेबल ऑब्झर्व करा आणि चेक अँड डिसाईड वेदर द इंडिव्हिज्युअल्स हॅव टू पे इन्कम टॅक्स. त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागेल का हे डिसाईड करायला सांगितलेलं आहे. फर्स्ट इंडिव्हिज्युअल इज मिस निकिता. हर एज इज 27 years and its taxable amount will be 2,34,000. आता निकिताचं एज 27 years आहे, म्हणजे टेबल फर्स्टनुसार आपण तिचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. हर टॅक्सेबल इन्कम इज 2,34,000. ॲज पर टेबल फर्स्ट एक्झॅम्शन अप टू 2,50,000. देअरफॉर इन्कम is less than 2,50,000. Therefore Miss Nikita will not have to pay income tax. समजले का पहा. निकिताचे उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी आहे, त्यामुळे तिला टॅक्स भरावा लागणार नाही. सेकंड इंडिव्हिज्युअल इज मिस्टर कुलकर्णी. एज 36 years. टॅक्सेबल इन्कम 3,27,000. टोटल टॅक्सेबल इन्कम 3,27,000. As per table first, exemption up to 2,50,000. Income is more than 2,50,000. Therefore, Mr. Kulkarni will have to pay income tax. Third individual is Miss Mehta. Age is 44 years. Total taxable income is equal to 5,82,000. And as per table first, exemption up to 2,50,000 because age will be 44 years. Income is more than 2,50,000. Therefore, Miss Mehta will have to pay income tax. And fourth individual is Mr. Bajaj. Age of Mr. Bajaj 64 years. टोटल टॅक्सेबल इन्कम 8,40,000. आता या ठिकाणी बजाज यांचं एज 64,000 आहे, त्यामुळे इथं आपल्याला टेबल सेकंड यूज करावा लागेल. टेबल सेकंड काय आहे. एज अप टू 60 to 80 years. ॲज पर टेबल सेकंड एक्झॅम्शन अप टू 3 lakh अँड इन्कम विल बी मोअर दॅन 3 lakh. देअरफॉर मिस्टर बजाज विल हॅव टू पे इन्कम टॅक्स. And last individual is Mr. De Silva. Age 81 years and taxable income 4,50,000. Age is 81 years means above 80 years. Therefore, as per table third, exemption up to 5 lakh and income taxable income is equal to rupees 4,50,000 means taxable income is less than 5 lakh. Therefore, Mr. De Silva will not have to pay income tax. Question number 2. Mr. Kartar Singh, age 48 years, work in a private company. His monthly income after deduction of allowances is rupees 42,000 and every month he contributes rupees 3,000 to GPF. He has also bought rupees 15,000 worth of NSC means National Savings Certificate and donated rupees 12,000 to the PM's Relief Fund. Compute his income tax. काय सांगितलेले पहा. करतार सिंग यांचं एज आहे 48 years. ते प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात. हिज मंथली इन्कम आफ्टर डिडक्शन ऑफ ऑल अलाउन्सेस इज रुपीज 42,000 and every month he contributes rupees 3,000 to GPF. He has also bought rupees 15,000 worth of NSC means National Saving Certificate मध्ये ते
त्यांनी 15,000 रुपये गुंतवलेले आहेत आणि PM's रिलीफ फंडला त्यांनी 12,000ची देणगी दिलेली आहे. तर आपल्याला त्यांचा टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. करतार सिंग्स मंथली इन्कम इज इक्वल टू ₹42,000. मीन्स ग्रोस ॲन्युअल इन्कम इज इक्वल टू 42,000 मल्टिप्लाय बाय 12 1 वर्ष म्हणजेच 12 महिने, म्हणजे त्यांचा इन्कम झाला 5,04,000. ॲप्लिकेबल डिडक्शन्स. आता त्यांची काही डिडक्शन्स आहेत पहा. मंथली GPF कॉन्ट्रिब्युशन त्यांचं किती आहे? ₹3,000 आहे. म्हणजेच ॲन्युअल GPF कॉन्ट्रिब्युशन किती झालं? 3,000 मल्टिप्लाय बाय 12 इज इक्वल टू 36,000. नॅशनल सेविंग सर्टिफिकेटमध्ये त्यांनी 15,000 गुंतवलेले आहेत. PM's रिलीफ फंडला त्यांनी डोनेट केलेले आहेत ₹12,000. मीन्स टोटल ॲप्लिकेबल डिडक्शन इज इक्वल टू 36,000 GPF, 15,000 NSC सर्टिफिकेट, 12,000 PM's रिलीफ फंड इज इक्वल टू 63,000. म्हणजे टोटल ॲप्लिकेबल डिडक्शन किती आहे करतार सिंग यांचं? 63,000. टोटल टॅक्सेबल इन्कम इज इक्वल टू ग्रॉस ॲन्युअल इन्कम त्यांचा मायनस टोटल ॲप्लिकेबल डिडक्शन्स. आता ग्रॉस ॲन्युअल इन्कम आपण कॅल्क्युलेट केला आहे 5,04,000 मायनस टोटल ॲप्लिकेबल डिडक्शन्स आहेत ₹63,000. हे सबट्रॅक्शन केलं तर किती येईल? 4,41,000. म्हणजेच करतार सिंग यांचं टॅक्सेबल इन्कम किती आला? 4,41,000. नाऊ द टोटल टॅक्सेबल इन्कम फॉल्स इन द स्लॅब ऑफ 2,50,001 to 5 लाख. त्यांचा जो ॲन्युअल इन्कम आहे तो 2,50,001 to 5 लाखमध्ये येतो. सो इन्कम टॅक्स इज इक्वल टू टॅक्सेबल इन्कम मायनस 2,50,000, कारण 2,50,000वरती टॅक्स त्यांना फ्री आहे, इंटू 5/100. आपण पाहिलं टेबल नंबर 1मध्ये 2,05,001 पासून 5 लाखपर्यंत इन्कम टॅक्स किती असतो? 5%. मग टॅक्सेबल इन्कम मायनस 2,50,000 इंटू 5/100 हा किती येणार आहे त्यांचा? ₹9,550. आता हा कसा आला पहा. तर त्यांचा ॲन्युअल इन्कम किती आला होता? 4 लाख. टॅक्सेबल इन्कम किती आला होता? 4,41,000 मायनस त्यांना 2,50,000 काय होणार आहेत? फ्री मिळणार आहेत, कारण पहिल्या 2,50,000वर टॅक्स नसतो. 0 0 0 1 14 - 5 9 3 - 2 1 1,91,000 हा झाला त्यांचा इन्कम. 1,91,000चा 5% काढायचा आहे आपल्याला. मीन्स 5/100. 0 to 0 कॅन्सल. 5 0 0 5 1 5 5 9 45 कॅरी 4 5 1 5 + 4 9. म्हणजे हे कॅल्क्युलेशन येणार आहे 9,550. तो या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणजे करतार सिंग यांना इन्कम टॅक्स किती आला? ₹9,550. तर एज्युकेशन सेस 2% असतो. 9,550 इंटू 2/100 तो आला ₹191. तर सेकंडरी अँड सेकंडरी एज्युकेशन सेस 1% असतो. 9,550 इंटू 1/100 तो आला 95.5. मीन्स टोटल टॅक्स टू बी पेड इज इक्वल टू इन्कम टॅक्स प्लस एज्युकेशन सेस प्लस सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन सेस. टोटल टॅक्स बिकम्स 9,550. एज्युकेशन सेस 191. secondary and higher secondary education says 95.5 and total is equal to ₹9,836.5. Means Mr. Kartar Singh will have to pay ₹9,836.5 as income tax. अशा पद्धतीने या प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये 2 क्वेश्चन आहेत ते आपण सॉल्व केलेले आहेत. डू लाईक अँड शेअर दिस व्हिडिओ. थँक्यू.